नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. वडगाव नगर परिषद कोल्हापूर यांच्या अंतर्गत सार्वजनिक सूचना जी आहे आस्थापना पद भरती 2024-25 साठीची ही जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. या पद भरती अंतर्गत पाहू शकता विस्तारित जी जाहिरात आहे. वडगाव नगर परिषद वडगाव जिल्हा कोल्हापूर यांच्या अंतर्गत जाहिरात देण्यात आलेली आहे. यानुसार वडगाव नगर परिषदेतील वर्ग 4 प्रवर्गातील पदे भरायची आहेत. त्याकरता पदांसमोर विहित केलेल्या नुसार शैक्षणिक अर्हता व पात्रधारक यांच्याकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत. पहिलं पद आहे यासाठीचं फिटर. यासाठी पाहू शकता स्थायी पदसंख्या 1 आहे. संवर्ग एकाएकी पद असल्याने आरक्षण यासाठी लागू नसणार आहे. पदाची शैक्षणिक पात्रता महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITIचा फिटर या ट्रेडमधून उत्तीर्ण असण्याचं प्रमाणपत्र आणि MSCIT सर्टिफिकेट आवश्यक आहे. वेतन श्रेणी आहे S5 18,000 ते 56,901 इतर भत्ते. पदाचा वर्ग आहे ड वर्ग संवर्गासाठीची पदभरती आहे. दुसरा पद आहे फायरमन. या पदासाठी पाहू शकता एकूण एक जागा आहे. राखीव आहे. विभक्त जाती असाठीची. यानुसार शैक्षणिक पात्रता आहे किमान शालांत परीक्षा SSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडील कोर्स जो आहे उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण मंडळाचा कोर्स जो आहे फायरमन यामधून पूर्ण असणे आवश्यक आहे. मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर MSCIT किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे सुद्धा आवश्यक आहे. जड वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आहे. फायरमन या पदासाठी पाहू शकता फायरमनसाठी एक जागा विभक्त जाती असाठी आहे आणि अराखीव ओपनसाठी फायरमनच्या एकूण 3 जागा यामध्ये आहेत. यामध्ये पाहू शकता उंची जी आहे 165 सेंटीमीटर आवश्यक आहे. छाती 81 सेंटीमीटर न फुगवता आणि 86 सेंटीमीटर इतकी आवश्यक आहे. वजन जे आहे 50 किलो इतकं आवश्यक आहे. दृष्टी चष्म्याशिवाय 5.5 MSCIT किंवा तत्सम सर्टिफिकेट जे आहे प्रमाणपत्र पास असणे आवश्यक आहे. यानुसार पाहू शकता विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासन तंत्र शिक्षण मंडळाने प्रदान केलेले विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. नगर परिषद सेवेत आल्यानंतर दर 5 वर्षांनी राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांनी विहित केलेला उजळणी पाठ्यक्रम प्रशिक्षण रिफ्रेश कोर्स पूर्ण करणे बंधनकारक असेल. तर या पद्धतीने वेतन श्रेणी आहे S5 18,000 56,900 गड्ड वर्ग संवर्ग आहे. यासाठीची पदभरती आहे. या अशी एकूण पाहू शकता एकूण 4 जागांची ही पदभरती प्रक्रिया आहे. यासाठी मार्गदर्शक सूचना वयाची पात्रता 18 ते 33 वर्षापर्यंत आहे. त्याचबरोबर अर्ज जो आहे पाहू शकता अर्हताधारक उमेदवारांनी आपले अर्ज A4 कागदावर सोबतच्या विहित नमुन्यात टंकलिखित करून पत्रव्यवहारासाठी पत्त्यांमध्ये जो पिनकोड आहे नंबरसह परिपूर्ण अर्ज मुख्याधिकारी वडगाव नगर परिषद वडगाव हातकणंगले जिल्हा कोल्हापूर जो पिनकोड आहे या पत्त्यावर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांच्या आत म्हणजेच 15 जानेवारी 2024 पर्यंत नगर परिषदेमध्ये पाठवायचा आहे. त्या ॲड्रेस देण्यात आलेला आहे. त्या ॲड्रेसवर तुम्हाला तुमचा जो अर्ज आहे तो पाठवायचा आहे. उमेदवारांनी अर्जावर नमूद केलेल्या ठिकाणी स्वतःचा फोटोसुद्धा चिटकावणे आवश्यक आहे. अर्जाचा नमुना जो आहे देण्यात आलेला आहे. पाहू शकता अर्जाचा नमुना आहे. यामध्ये ॲड्रेससुद्धा आहे. या पद्धतीने विषय ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय संपूर्ण नाव, पत्ता, जन्मदिनांक, तुमचं वय, प्रवर्ग, यानंतर कुठल्या पदासाठी तुम्ही अर्ज केला आहे ती माहिती, यानंतर शैक्षणिक अर्हता, पदाचा अनुभव इत्यादीबाबतची माहिती एंटर करून तुम्हाला हा अर्ज सबमिट करायचा आहे. तर अशा पद्धतीने पाहू शकता वडगाव नगर परिषदेच्या आस्थापनेवरील गट वर्ग 4 मधील अग्निशमन, पाणी पुरवठा अत्यावश्यक विभागाकडील विविध स्थायी पदांची भरती करता ही जी जाहिरात आहे ही देण्यात आलेली आहे. आणि यासाठी जे इच्छुक आणि पात्र उमेदवार आहेत अशा पद्धतीने अर्ज करू शकतात. डिटेलमध्ये जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, चेक केली जाऊ शकते. अशा पद्धतीने नगर परिषद भरती अंतर्गत वडगाव नगर परिषदची जी भरती आहे वडगाव नगर परिषद कोल्हापूर यांच्या अंतर्गत आस्थापनापद भरती जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.